औरंगजेबाच्या कबरीवरती जाणे हा वंचितच्या पक्षनीतीचा भाग आहे असं सांगत औरंगजेबाच्या काही औलादी संभाजीनगरमध्ये आहेत त्यांना उकळून फेकण्यासाठीच आम्ही शिवसेना आणली होती असं मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले। औरंगजेबाने मराठवाड्याच्या जनतेला केला छळ हा आम्ही कधीही विसरू शकणार नाही, म्हणून औरंगजेबाला आमचा कायम विरोध राहील आणि ज्यांना सर्वधर्म समभाव पाहिजे त्यांनी सुद्धा औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन नतमस्तक व्हा असा टोला ठाकरे गटाला संजय शिरसाट यांनी लगावलाय। वंचित बहुजनचे जे उमेदवार आहेत ते अफसर खान औरंगजेबाच्या कबरीवर गेले होते आणि नतमस्तक झाले, तिथे दर्शन घेतलं त्यांनी आणि प्रचाराला सुरुवात केली आहे। कसं बघताय पुन्हा औरंगजेब डोकं वर काढतोय इथे? ठीक आहे, औरंगजेबाची काही औलाद इथं संभाजीनगरमध्ये आहे, त्याला तर उखडण्यासाठी आम्ही शिवसेना आणली होती ना, त्यासाठी तर आमचा हा अट्टहास होता ना। परंतु काही लोकांना आता खानबान नाही पाहिजे, त्यांना औरंगजेब पाहिजे, त्यांना त्यांच्या प्रेमात पडू द्या, आमचं काम करू। गेले प्रकाश आंबेडकर सुद्धा गेले होते सर तिथे, पुन्हा घुमून प्रकाश आंबेडकर गेले हा तो वेगळा भाग आहे। प्रकाश आंबेडकरांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वेगळा भाग आहे, तो त्यांचा पक्ष, त्यांनी काय भूमिका घ्यावी। परंतु आम्ही ह्या भूमिकेला ठामपणे कधीही विरोध करणार आहोत की औरंगजेबाने या मराठवाड्यातील जनतेचा छळ केलेला आहे आणि म्हणून औरंगजेब हा आमच्यासाठी हा एकदम आमच्या अस्मितेचा विषय आहे। त्यांनी केलेले अत्याचार आम्ही आजही विसरू शकत नाही। हे आमच्या म्हणून औरंगजेबाला विरोध हा आमचा कायम राहिलेला आहे आणि ती औलाद आम्हाला या संभाजीनगरमध्ये नको, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। ते अंगुली निर्देश जो आता केला ना की औरंगजेबाला काही जण जवळ करतायत, खानबान नको आहे, ते कोणाकडे असं ते त्यांच्याकडेच आहे। ज्यांना खानबान नकोय ना, ज्यांना आता सर्वधर्म समभाव पाहिजे ना, जा तुम्ही पण औरंगजेबाच्या कबरीवर जा, तिथं नतमस्तक व्हा। ओके सर।